नमस्कार सर्वांचे, RG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत. पहा, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. या लाडक्या बहिणींना KYC करून सुद्धा पैसे बंद होणार. मग त्यांचे काय नियम आहेत हे आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग लाडक्या बहिणींना धक्का. आता KYC पूर्ण केली तरी पुढील हप्ता थांबणार, जाणून घ्या नियम. मग कोणत्या बहिणींचा KYC जरी त्यांनी पूर्ण केली असेल तरीही त्यांचा हप्ता थांबणार आहे. मग त्यांच्यासाठीचे काय नियम आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांनी KYC प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असली तरी काही महिलांचा हप्ता थांबण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मग कोणत्या महिलांचा हप्ता थांबवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे तेही पाहूयात. या निर्णयामागे मुख्य कारण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे याचं नेमकं कारण काय आहे तर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे की माहितीनुसार जर एखाद्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 ते 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला पुढील हप्ता मिळणार नाही. याचा अर्थ असा की KYC फक्त ओळख पडताळणीसाठी आहे, योजनेच्या पात्रतेसाठी नाही. पात्रता ठरवताना सरकार कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, बँक व्यवहार, आयकर नोंदी आणि इतर अधिकृत कागदपत्रांचा तपास करते. म्हणजे शासन जरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तरी ते कुटुंबाचं उत्पन्न चेक करणार आहे. म्हणजे तुम्ही जर विवाहित असाल तर तुमच्या पतीचं उत्पन्न किती आहे हे चेक केलं जाईल, व जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचे उत्पन्न किती आहे हे चेक केले जाईल. आणि जर का ते 2 ते 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत असे नमूद केले जाईल किंवा तुमचा हप्ता थांबवला जाणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार माझी लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे. उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ देणे योग्य नाही. त्यामुळे ही योजना खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचावी हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे अनेक महिला नाराज आहेत. तसेच सोशल मीडियावर काहींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की आम्ही KYC पूर्ण केली, दस्तऐवज सादर केले आणि वेळ दिला तरीही उत्पन्न जास्त असल्याने हप्ता मिळणार नाही. ग्रामीण भागातील अनेक महिलांचे प्रत्यक्ष उत्पन्न कमी असूनही अधिकृत कागदपत्रांवर जास्त दाखल असल्यामुळे त्या अपात्र ठरणार आहेत. म्हणजे ज्या महिला खरोखरच पात्र आहेत त्या महिलाही अपात्र ह्या निर्णयामुळे होऊ नयेत अशीच शंका आहे. पहा, महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार राज्यभरात सुमारे 1.5 कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यापैकी अंदाजे 10 ते 15 लाख महिलांचे कुटुंब उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याने निष्पन्न झाले असून त्यांच्या पुढील हप्त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तपासणी सुरू आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात महिला ह्या योजनेतून अपात्र ठरणार आहेत ह्या एका नियमामुळे, जे की कुटुंबाचं उत्पन्न आणि त्याच्यातून बऱ्याचशा महिला पात्र असून देखील सुद्धा त्या अपात्र ठरणार आहेत.